नमस्कार. आज आपलं रिव्हिल विथ कॉफी या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमचा आज पहिला शो ताई आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित करून तुमचा इंटरव्ह्यू घेतला. याच्या पाठीमागचं कारण असं होतं की पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला किंवा माढा या मतदारसंघातल्या आसपासच्या मतदारसंघातले खूप नेते होते, त्यांचं आपण मुलाखत घेऊ शकतो. ते खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे, आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत ते. परंतु आज आम्ही ताई तुमचं इंटरव्ह्यू घेण्या पाठीमागचं कारण असं होतं की तुम्ही तुमच्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये किंवा प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आणि राजकीय जीवनामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही आजपर्यंत काम केलं किंवा स्वतःसाठी तुम्ही कधीच या ठिकाणी राजकारणामध्ये आला नाही किंवा स्वतःचं नाव मोठं होईल स्वतःच्या नावासाठी तुम्ही कधी पुढे आला नाही. पुढे आलात, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आलात, महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर राहिलात. याच्यासाठी आम्ही तुमचा खरं तर पहिला इंटरव्ह्यू घेतो. तुमचं या इंटरव्ह्यू मध्ये खूप खूप अजून एकदा स्वागत आहे. तर सर्वप्रथम ताई, आम्ही तुम्हाला आपल्या या शोचं स्ट्रक्चर सांगणार आहे. काय आहे ते आपल्या शोचं स्ट्रक्चर आहे. 15 ते 16 प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. मग ते तुमचं वैयक्तिक जीवन असेल किंवा राजकीय जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, सर्व बाबींवरून जे प्रश्न काढलेत आम्ही, रोखोक प्रश्न ते तुम्हाला विचारणार आहोत. तर सर्वप्रथम ताई, तुमचा परिचय सगळ्यांना माहितीच आहे, परंतु युवा पिढीसाठी किंवा युवा वर्गासाठी तुम्ही स्वतःचा परिचय आमच्या शो मध्ये प्रेक्षकांना द्यावा अशी माझी विनंती आहे. नमस्कार, माझं नाव जयमाला महादेव गायकवाड. सुरुवात माझी राजकीय झाली ती 2007 पासून राजकीय जीवनाकडे सुरुवात झाली. वडील माझे आमदार होतेच, काकासाहेब साळुंखे पाटील. त्याच्यानंतर कडलासला गायकवाड घराण्यात लग्न झाल्यानंतर तिथंही बाबूरावजी गायकवाड माझे दीर, ते पण राजकारणात होते. त्याच्यामुळं 2007 ला घेरडी मतदारसंघ महिला राखीव झाला आणि घेरडी मध्ये माझं गाव कडलास हे गाव, त्यामध्ये कडलास गण येत होता. त्याच्यामुळं घेरडी मतदारसंघातून मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेला सासरच्या लोकांनी आणि माहेरच्या सगळ्यांनी मिळून उभा केलं. ऍक्च्युली मला राजकारणात आवडत नव्हतं, पण नावीला जास्त जावं लागलं. म्हणजे ताई, थोडक्यात तुमची सुरुवात म्हणजे आपल्या माहेरकडून आणि सासरवाडीकडून सुद्धा दोघांकडून सपोर्ट होता. असं होतं, म्हणजे खूप छान, म्हणजे तुम्हाला सपोर्ट सगळ्यांना मिळाला. ताई, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा असेल की तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात तुम्हाला 2007 मध्ये झाली, तो सविस्तर किस्सा काय होता किंवा तुम्ही कसं काय त्याच्यामध्ये सुरुवात तुमची झाली, पूर्ण सविस्तर किस्सा आम्हाला सांगा, काय होता तो किस्सा? 2007 साली आताच मी सांगितलं तुम्हाला की घेरडी मतदारसंघ राखीव झाल्यामुळं, कडलास गाव त्यात येत असल्यामुळं ते युती होती शेका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची, आणि युतीतून माझी निवड त्याच्यासाठी घेतली होती जिल्हा परिषद गटातून. आणि पंचायत समिती गणाला पण दोघी महिलाच होत्या, म्हणजे गटामध्ये वरती पण मी महिलाच आणि खाली पंचायत समिती गणाला पण दोघी, अपर्णा शिंदे म्हणून आणि घेरडी गटातून पण एक महिलाच होत्या. तिघीही आम्ही महिलाच होतो. त्याच्यामुळं जबाबदारी माझ्यावर जास्त आल्यासारखं मला वाटायचं की ते गटाचं बघायचंय म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट मी जाणून घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच एकदा आपल्याला आलोय म्हटल्यावर चांगलं काम केलं पाहिजे, ताकदीचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. आणि आईंचं पण मार्गदर्शन, त्यांचा राजकारणाचा अनुभव होता, तो त्यांनी मला शेअर केला. त्याच्या ह्याच्यावर प्रोसिडिंग तू वाचत जा. सुरुवात महिलांना काहीच समजत नाही खरं तर, गेल्यानंतर एकतर काही माहित नसतं, गेल्या की आपण बसलोय ती कुठली मीटिंग आहे हे पण समजत नाही सुरुवात. हा, किंवा निवडून आल्यानंतर थँक्सचे पण, म्हणजे आम्हाला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं, विश्वास टाकला, त्याबद्दल आम्ही तुम्हाला तो विश्वास सार्थ करून दाखवू, एवढं म्हणायचं सुद्धा महिलांचं सुरुवातीला नसतंय. त्याच्यामुळं मग तशी सुरुवात झाली, पण कॉन्फिडंट येत गेला. आणि त्या दोघींची पण कामं, अपर्णा शिंदेचं असेल किंवा आपल्या शिंदेचं घेरडीच्या ताईचं पण काम, स्मिता कांबळे म्हणून होत्या तिथं पण, त्यांचं दोघीचे पण काय काम असतील जिल्हा परिषद मधली, तर त्या भागातली मी बघत होती. त्याच्यामुळं एक खाती माहिती होत गेली, एक अधिकाऱ्यांची ओळख झाली, पदाधिकाऱ्यांच्या ओळखी झाल्या, निवडी माहीत झाल्या सगळ्या, आणि मीटिंग कशा चालतात ह्याचा अभ्यास करावा लागला सुरुवातीला, आणि मग सुरुवात झाली व्यवस्थित. तुमच्या राजकीय जीवनात सुरुवात तुमच्या शून्यापासून खरं झाली. आणि त्याच्यामध्ये पण काय होतं की आमचे जे सीट सगळ्या आल्या होत्या त्याच्यामध्ये आम्हाला 2 दिल्या होत्या, एक मला दिली होती, एक श्रीकांत देशमुखांना दिली होती आबांनी. आबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या आल्या होत्या त्याच्यामध्ये एक माझी आणि एक श्रीकांत देशमुखांची अशी होती.
आणि बाकी शेका पक्षाच्या होत्या शेका. राहिलेल्या. मग ते 4-5 जण एकत्र असल्यामुळं आणि श्रीकांत देशमुख काँग्रेसमध्ये लगेच थोड्या दिवसात त्यांचं काम करायला लागले ते. त्यामुळं मी राष्ट्रवादीचं म्हटलं तर मी एकटीच काम एकटीच करायला काम. सांगोल तालुक्यासाठी. मग ते कोळ्याचं काम असेल, गिरडीचं असेल, महूदचं असेल किंवा जवळा गटातले कुठल्याही गटातले जर लोक आपले आले सगळे कार्यकर्ते तर त्यांचं काम घेऊन मी जिल्हा परिषद मध्ये काम करायला लागले. म्हणजे सर्व ठिकाणचं काम तुम्ही त्या ठिकाणी हा केलं. फक्त एकाच भागाचं एकाच गिरडीचं भाग- प्रतिनिधित्व नुसतं नाही केलं. हे महत्वाचं आहे कारण की आणि त्याचा मला खूप फायदा झाला खूप पुढे. फायदा झाला. म्हणजे आम्ही सुद्धा ऐकलं आहे की फक्त ताईंनी काम करत असताना त्यांच्या फक्त ज्या ठिकाणी तुम्ही प्रतिनिधित्व करताय तिथलं नसून तर सर्वांचं मतदारसंघातलं प्रत्येक मतदारसंघात जरी कोण तुमच्याकडे नागरिक आला की आता आमचं हे काम आलं तरी ते काम केलं. धन्यवाद. तुमच्याकडे दुसरा प्रश्न असा असेल आणि अजून एक की एखादं पॉझिटिव्ह आपण पॉझिटिव्हिटी घेऊन जर काम करायला लागलो आणि म्हणजे करायचं हे करून तर ते पूर्ण यशाला जातं. हा माझा अनुभव आहे. म्हणजे बरोबर आहे. तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल पुढे कितीही अडथळे आले तरी ते तुम्ही काम करू शकता. काम चांगलं पाहिजे, खरं पाहिजे, काम चांगलं सत्याच काम पाहिजे. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. आणि ताई दुसरा प्रश्न असा असेल की तुमच्या राजकीय जीवनात सुरुवात झाली याच्यामध्ये तुम्हाला सर्वात चांगला अनुभव काय आला किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल किंवा राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये एक चांगला अनुभव त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की हा माझ्या जीवनातला हा खूप छान प्रसंग आहे. असं मी आता तुम्हाला सांगितलं नाही पॉझिटिव्हिटी किंवा एक चांगलं काम करायचंय ह्या जर हेतून आपण काम करत गेलो ना तर एकच चांगला अनुभव नाही, दिवसातून 10 चांगले अनुभव मला येत होते. कारण त्या काळात एकतर महिला जास्त बाहेर पडत नव्हत्या आणि निर्भया प्रकरण त्यावेळेला मी महिला बाल कल्याणानंतर सभापती झाले होते तेव्हा. म्हणजे माझा प्रवास पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य, नंतर 12ला सभापती झाले, मी बिनविरोध निवडून आले. हा, सभापती बिनविरोध झाले आणि परत संधी मिळाली जिल्हा परिषद अध्यक्षाची. पण हे मला जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगलं काम केलं त्याची पोचपावती म्हणून मला सभापती पद मिळालं आणि त्याच्यानंतर तिथलं काम चांगलं झाल्यामुळे मला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मिळालं. म्हणजे हे ते मात्र झालं. त्यामध्ये पण असं महिलांचं काम करायचं म्हणून महिला बाल कल्याणला मी स्वतःहून महिला बाल कल्याणचं घेतलं होतं. तर त्यामध्ये कराटे प्रशिक्षण असेल, महिलांसाठीची जी सक्षमीकरण की महिलांना मान सन्मान कशातून मिळणार आहे की त्यांच्या हातात स्वतःचा पैसा असेल तर समाज पण त्यांना विचारणार किंवा घरातले पण त्यांना विचारणार. हा, खऱ्या अर्थानं पवार साहेबांचे जे विचार आम्हाला पोहोचवायचे होते की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे किंवा आम्हाला 33% आरक्षण किंवा पुन्हा 50% आरक्षण झालं, तो खरा उद्देश साध्य करण्यासाठी पण मी त्याच्यामध्ये काम केलं आणि यश येत गेलं. त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले हे प्रशिक्षणांचा अनुभव असेल किंवा प्रत्येक खात्यातलं काम मी लक्ष देऊन, मी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होते तेव्हा सगळ्या सभापतींना विचारून मीटिंग घेऊन एखादा निधी वाढवून देऊन पण सगळ्या नाला सरळीकरण, खोलीकरण असेल, जलसंधारणला मी सभापती होते, त्याच्यामध्ये पण काम चांगलं झालं. आणि असं प्रत्येक ठिकाणचं काम चांगलं होऊन जेव्हा जिल्हा परिषद 27व्या क्रमांकावरून 2ऱ्या क्रमांकावर गेली माझ्या काळात, हो 2ऱ्या क्रमांकावर आणली. आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणेच पहिली येत होती, कधीच आपण पहिलं नव्हतं. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा परिषद प्रथम आणि महाराष्ट्र राज्यामध्ये द्वितीय. हा, त्यावेळी बीड प्रथम आली होती. हा, आणि त्याचं बक्षीस घेताना एक खूप मोठा आनंद. खूप छान. म्हणजे थोडक्यात तुमचा प्रसंग असा आहे की संधी मिळत गेली तुम्हाला आणि संधी मिळाली त्याच्या पाठीमागची संधी मिळण्यापेक्षा मी संध्या तयार पण केल्या. एक मिळाली त्याच्यामध्ये अनेक तयार. म्हणजे पवार साहेब सांगतात की संधी मिळत नसते, ही संधी ओढून घेतली पाहिजे. त्या प्रकारे तुम्ही त्यांच्याच विचाराने पुढे गेले. म्हणजे खूप हा छान प्रसंग होता तुमच्यासाठी. आणि तिसरा प्रश्न असा असेल तुम्हाला की या संपूर्ण आजपर्यंत ज्या दिवशी राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या दिवसापासून आजपर्यंत एखादा असा प्रसंग की तो तुमच्या कधीच डोक्यातून जाऊ शकत नाही, मग तो चांगला असेल किंवा वाईट असेल, तुमच्या डोक्यातून तो कधीच जाऊ शकत नाही असा एखादा प्रसंग? चांगले पण प्रसंग आले, वाईट पण आले. पण वाईट मधला सगळ्यात प्रसंग म्हटलं तर आई आमच्या गेल्या तो दिवस. कारण वडील मी लहान होते तेव्हाच गेले आणि कधी मला वडिलांचा सहवासी म्हणजे वडीलच आठवत नाहीत थोडक्यात. म्हणजे ते आले, समजा मी 6 वर्षाचे होते ते गेले तेव्हा, पण ते घरात आले की आम्ही सगळेजण मुलं लपून बसायचं, त्यांच्याबरोबर भरपूर लोक वगैरे असायचे, त्यांचं काम सुरू व्हायचं, ते संध्याकाळी यायचे उशिरा आणि आम्ही उठायच्या ते निघून पण जायचे बाहेर. त्याच्यामुळं त्यांचा सहवास
कमी नाही, नाहीच लाभल्यासारखा मला असं वाटतं. वडिलांचं. त्याच्यामुळं जे पण मला वाढवलं आई आणि वडील मिळून म्हणून ते आमच्या आईनीच वाढवलं. आणि खूप चांगले संस्कार त्या काळात त्यांनी सगळं घर सांभाळत, सगळ्या मुलांचं गावाचं सगळं राजकारण सांभाळत माझ्यावर खूप चांगले संस्कार त्यांनी केलेले. त्याच्यामुळे त्यांचं जाणं म्हणजे आयुष्यातलं एक सगळ्यात कधीच न विसरणारा प्रसंग आहे तो माझ्या दृष्टीनं. म्हणजे की वडील गेल्यानंतर आईने तुम्हाला खूप म्हणजे खूप साथ दिली किंवा तुमच्या पूर्ण आई वडिलांची तुम्हाला जाणीव होऊ दिली नाही. आम्हाला सगळ्याच बहीण भावांनाच नुसत्या नाही, जी पण काय अनाथ मुलं असतील, गोरगरीब मुलं मुली कोणी असेल किंवा महिला असतील, ज्या पण वाड्यात येतील प्रत्येक काम घेऊन, तर आईंनी त्यांची कामं प्रत्येकाची पूर्ण करायच्या. त्याच्यामुळं ते आईंचा संस्कार हळूहळू होत गेले, इतकं त्यांचाच विचारांचा आम्हाला प्रभाव होता ना. आणि हा वाईट प्रसंग तुमच्या जीवनात खूप. एखादा असा प्रसंग की तो तुम्ही आता आनंद प्रसंग तर सांगितला, परंतु अजून असा एखादा प्रसंग की राजकीय जीवनामध्ये एक खूप महत्वाचा प्रसंग ठरला तुमच्यासाठी, त्या प्रसंगापासून तुमचे डायरेक्शन वळाले किंवा जीवन जे तुम्ही आजपर्यंत जगत आला आणि असा तिथे एक प्रसंग घडला की तिथून तुमचं जीवनच बदलून गेलं पूर्णपणे. हे महिला बालकल्याणला जेव्हा मी सभापती होते ना, तेव्हा मी निधी खूप माझ्याकडे कमी होता त्यावेळेस. सुरुवातीला तर माझ्याकडे 40 लाखच्या पेक्षा पण कमी होते आणि त्यातले निम्मे पैसे खर्च पण झालेले होते. त्याच्यामुळं ते महिला बालकल्याणला म्हणजे अगदी नगण्य खातं, काहीतर आपलं 10% द्यायचंय असं दिल्यासारखंच होत होतं. पण मी जेव्हा सभापती झाले तेव्हा मी सगळ्यांकडनं भांडून निधी घेऊन प्रशिक्षण ताकदीची केली. जे कोण जिल्हा परिषद सदस्य येईल त्यांना पण शिफारस पत्र देऊन तुमच्या भागात बाबा 2 प्रोग्राम आपल्याला द्यायचे, मग ते विरोधी पक्ष नेता असो, विरोधक असो, आपला पक्ष नेता असो किंवा आपले लोक असो, सगळ्यांना जेवढे आमच्या 68 सदस्य आणि जे पंचायत समितीचे सभापती सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करत गेले आणि त्या कामाचं आता सुद्धा मला समाधान आहे. आणि त्याच्यामुळं तो टर्निंग पॉइंट अध्यक्षासाठी माझा बदलला. म्हणजे एका खात्याचा कारभार करायची संधी होती ती मी म्हटलं ना मगाशी मी ओढवून घेतली. हे काम खूप चांगलं केलं मी महिला बालकल्याणचं. त्याच्यामुळं विरोधकांनी पण आणि आपल्या लोकांनी पण सर्वसाधारण महिला रिझर्व्ह सीट पुढच्या 2.5 वर्षाची टर्मची जिल्हा परिषद अध्यक्षाची झाली. आणि त्याच्यामध्ये मग मला परत सगळ्यांनी सुचवूनच मग परत ती संधी अध्यक्षपदाची मिळाल्यामुळं मग मी शिक्षण मध्ये चांगलं काम केलं. मला असं वाटायचं की बाबा जिल्हा परिषदेच्या शाळा, मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. त्याच्यामध्ये मी 4थीला स्कॉलरला आले, 7वीत 2 मार्क्सने गेला नंबर माझा. पण बेस तुमचा स्कॉलर मध्ये खूप चांगला तयार होतो. म्हणजे मला असं वाटत होतं की प्रत्येक मुलाला लिहायला वाचायला आणि गणिती क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी एवढे तरी 4 आलंच पाहिजे ह्या मताची मी होते. पण मला असं वाटायचं की प्रायव्हेट स्कूल आहेत ना सगळीकडं, तिथं त्यांच्या बसेस जाणार घरी सगळ्यांच्या घेऊन येणार आणि त्या टीचर लोकांना कमी पगार. आणि त्यांचं शिक्षणाचं ते डीएड असतीलच असं नाहीये शिकवणारे इंग्लिश मिडियम स्कूलला. पण आपल्या जिल्हा परिषद मध्ये एवढं त्यांचं प्रत्येक परीक्षा होऊन त्यांची निवड होऊन चांगलं स्ट्रक्चर शाळेचं जागा सगळं असताना एवढे मोठे पगार असताना आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं का कमी व्हायला लागली, गळती का व्हायला लागली ह्याचं दुःख होतं मला. मग तो प्रोग्राम मी अरुण आपले डोंगरे साहेब म्हणून सीओ होते, त्यांना बोलवलं मग मी. आणि त्याच्यामध्ये डोंगरे साहेबांना म्हटलं की बाबा काही पण करा, खरं माझ्या काळात जर एखादा मुलगा लिहायला वाचायला नाही शिकला तर 2.5 वर्षाच्या त्या खुर्चीत मी बसले ना, त्या 2.5 वर्षातलं मला समाधान नाही, एक जरी मुलगा नाही नीट शिकला तर. म्हणून आम्ही उपक्रम राबवला. मग हेड सरांचे सगळ्यांचे प्रशिक्षण, सगळे हेड सर बोलवून, केंद्र प्रमुख, नंतर सगळे गट शिक्षण अधिकारी ह्यांच्या सतत मीटिंग सुरू केल्या. आणि ISOI मानांकन शाळा करायच्या, कॉम्प्युटरच्या, रंगरंगोटी, 13 कोटी लोक सहभाग मिळाला आम्हाला त्यावेळेला. 13 कोटी रुपये गोळा झाले सगळ्या लोकांमधून. आणि आम्ही पण निधी दिला, पण लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि जिल्हा परिषद शाळा त्यावेळी सकाळ पेपरनी पण खूप मदत केली आम्हाला. सकाळचं रोज म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक कुठली शाळा चांगली आहे, तिथं काय उपक्रम चालतात, सदर सुरू केलं त्यांनी. आणि त्याचा उपयोग आम्हाला शाळांमध्ये बाकीच्या शिक्षकांमध्ये वडाचढ निर्माण करायला त्याची सुरुवात झाली. त्यामुळे सकाळवाल्यांनी पण खूप छान मदत पेपरवाल्यांनी केली त्यावेळी. हा एक प्रसंग. आणि महिला बाल कल्याणच्या कामामध्ये ना मी
ह्याला गेले होते, मुंबईला आमचं ट्रेनिंग होतं. तेव्हा पण काकाणी साहेब आपले डोंगरे साहेब बरोबर होते. आणि आम्हाला कळलं की सगळ्यात सोलापूर जिल्हा कुपोषित बालकांमध्ये सगळ्यात खाली सोलापूर जिल्हा आहे. मग मी साहेबांना विचारलं असं कसं काय. मग आम्ही आलो आणि कुपोषित बालकाच्या ह्याच्यावर निर्मूलनावर काम केलं. खूप मोठं तळात जाऊन केलं काम. मग त्याच्यामध्ये कळलं की कशा पाहिजे कुपोषण का आपल्या भागात. तर त्यावेळी आम्हाला कळलं की कमी वयात होणारी मुलींची लग्न, मुलींमध्ये कमी असलेले हिमोग्लोबिन, मग ह्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. मग त्यावेळी मी महिला बाल कल्याण खातं, आपलं ग्रामपंचायतचं शिक्षण खातं आणि अंगणवाडी असे 4-5 खाते सगळे गाव पातळीवर एकत्र केले. आणि हिमोग्लोबिन तपासणी जवळजवळ 2.25 लाख मुलींची आम्ही त्यावेळी फ्री केली होती. आणि त्याच्यातूनच हे जे प्रमाण कमी आहे ते त्यावेळी आम्हाला समजलं की 72% जवळजवळ मुलींचं प्रमाण कमी आहे. मग त्याच्यावर पहिल्यांदा आम्ही योगा चालू केलं. म्हणजे तुमचा आहार कसा असावा, मुलींचा विहार कसा असावा, खाणं काय असावं, म्हणजे ह्याच्यावर साधारण योगाचे लेक्चर्स आणि ते सुरू केलं. त्याच्यासाठी मी निधी ठेवला होता त्याच्यामध्ये. मग त्या अनुषंगानं की आपल्याला योगा टीचर नव्हते त्यावेळी. हे आता योगा सुरू झालं रामदेव बाबांचं, त्याच्या आधीची गोष्ट आहे ही. मग आम्ही खूप विचार केला. मग त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की आपल्या अंगणवाडी सेविका आणि ह्या मदतनीस मिळून 7,000 होते. 7,000 आपला स्टाफ एवढा आहे. अगोदर तोच चांगला करू. मग ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी शिक्षिका व्हायचं, योग शिक्षिका म्हणून. त्या आपल्या इथं ननवरे सर म्हणून आहेत, कडलाचेच आहेत ते योग प्राचार्य आहेत नाशिक विद्यापीठात. ते चालवतात. त्यांना बोलवून घेतलं आणि मग त्यांच्याकडे हे काम सोपवलं. त्यांनी पंढरपूरमध्ये 100 महिलांचं योग शिक्षकांचं, आमच्या अंगणवाडी सेविकांचं ट्रेनिंग घेतलं. आणि त्यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर 1 महिन्याचा योगाचा कोर्स सुरू केला. त्यावेळी असं खूप म्हणजे प्रचंड वर्क केलं. आणि कुपोषण निर्मूलन साठी पण मुलांच्या खूप काम केलं. आणि 6,000 बालकं त्यावेळी आम्ही कुपोषण निर्मूलन केलं होतं. 6,000 बालकं. म्हणजे ते असं काम करत गेलेले एक समाधान. म्हणजे तुम्ही ताई काम करत असताना ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही काम केलं. मग त्यामध्ये शाळा असतील, महिला बालकल्याणचं अंगणवाडी असेल, जलसंधारणचं नाला सरळीकरण खोलीकरण असेल, पशुच्या बाबतीतलं पण कृषी आणि पशुमध्ये पण आम्ही वेगवेगळे नाविन्यपूर्ण काकाणी साहेब असताना उपक्रम बरेच घेतले होते. त्याच्यामध्ये हवामानाच्या आधारावर शेती करणं ह्याची एक मोठी कार्यशाळा घेतली होती. परत माझ्या वेळेला 50% आरक्षण झालं महिलांचं. मी जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळेला 50% आरक्षण होतं. मग महिला खूप सरपंच म्हणून नवीन आल्या होत्या. त्याच्यामुळं मग सरपंचांचं पण प्रशिक्षण घेतलं. पहिल्यांदा उपक्रम घेतला महिलांना ज्या काही गोष्टी. आणि वारी मधल्या बरेचसे आपले उपक्रम महाराष्ट्र शासनाने उचलले सोलापूर. त्यामध्ये वारीचं पण एक, आपली पंढरपूरची आषाढी वारी खूप लोक एकत्र आहेत. आणि जर वारीमध्ये गर्दीत जर एखादा आजारी पडला तर त्याला सेवा देता येत नव्हती, किंवा तो बाहेर येईपर्यंत कधी कधी जास्त सिरियस तर होणार किंवा एक्सपायर तर होणार असं पण होत होतं. त्याच्यामुळं एक सेवा म्हणून मोटरसायकलवर छोट्या गाडीवर का होईना पण तिथं एक नर्स किंवा डॉक्टर जायची व्यवस्था, जागेवर तिथं पेशंटला ट्रीटमेंट. आणि हा पॅटर्न आपला कुंभमेळ्यात नाशिकच्या उचलला गेला महाराष्ट्र शासनाने. तुमच्या डोक्यातला प्लॅन होता. काकाणी साहेब, मी आमच्या सभापती साहेब. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असते की आपण एखादं छान. त्याच्यामुळे हे असे वेगवेगळं सगळं जे गरज आहे त्या केल्या गोष्टी, ज्या गरजेच्या आहेत त्या केल्या. दुष्काळाच्या ह्याच्यात आम्ही वॉटर हार्वेस्टिंग वर काम केलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग सगळीकडं. ते पण एक छान होता उपक्रम. आणि झाडाचं वृक्ष लागवड तर शतकोटी वृक्ष लागवड प्रोग्रामच होता जलसंधारण मध्ये, तो पण चांगला राबवला होता. हे झालं तर. आणि आता हा जो तुम्ही सांगितलं की आता पुढच्या काही दिवसांमध्येच आपली झेडपी असेल किंवा पंचायत समितीचे इलेक्शन जाहीर झाले, यासाठी तुम्ही कोणत्या दृष्टिकोनात बघता? तुमची इच्छा आहे का, किंवा तुम्ही अजून एकदा प्रतिनिधित्व करण्याची काय वाटतं तुम्हाला? त्यावेळी पण मला जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर पण मला नाझरा किंवा एकतपूर मधून संधी होती. पण मला स्वतःलाच असं वाटलं की बाबा सर्वोच्च ठिकाण आपण एकदा तिथं जाऊन आलोय, सभागृहात मेन खुर्चीवर बसलोय, तर लगेच काय नको. त्याच्यानंतर काय परत ते 5 वर्ष झाल्यानंतर इलेक्शनच जिल्हा परिषदेचे लागले नाही. त्यामुळे संधी मिळाली तर परत
म्हणजे संधी अजून घ्या एकदा लोकांसाठी काम करण्यासाठी आजही तयारी तुम्ही आहे. तयारी आहे. हो. आणि ताई तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा असेल, 5,000 कोटीपेक्षा जास्त सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आले, बरोबर, म्हणजे विकासासाठी 5,000 कोटीपेक्षा जास्त पैसे आले, तरी देखील शहाजी बापूंचा पराभव त्या ठिकाणी झाला. याच्या पाठीमागचं काय कारण असू शकतं? इतकं बापूंनी सविस्तर काम केलं, ज्या ठिकाणी खूप गरज होती, व रस्ते काय जेवढे सांगता येणार ना तेवढे बापूंनी काम खरं तर केली, म्हणजे सगळ्या दृष्टिकोन, तरी सुद्धा बापूंचा का पराभव झाला असं मला वाटतं? आता कसं आहे माहितीये का, इलेक्शन एक वेगळा फॅक्ट आहे. आणि जेव्हा आपण पदावर येतो तर बापू आमदार झाले, काम केलं, ही एक वेगळी गोष्ट आहे. काम केल्यानंतर लोक मत देतीलच, त्याचा प्रश्न नाहीये. पण इलेक्शन मध्ये वेगवेगळे प्रसंग घडतात. त्याच्यामध्ये कधी सगळ्यांची, आता गेल्या वेळेला आबान बापू एकत्र होते, बरोबर, त्याच्यामुळं बापू निवडून आले. त्याच्या पहिले पण बापू आले होते निवडून, मला वाटतं 93-94 ला काहीतरी आले होते निवडून. त्यावेळी पण ते 200-300 मताच्या फरकाने 193 काहीतरी, आणि आता सुद्धा 700-800 मताच्या. पण सगळे एकत्र आल्यानंतर विजय निश्चित आहे, हे तर एक पहिली गोष्ट. मग इलेक्शन मध्ये सगळंच येतं बाकीचं, पण त्याच्यामुळं प्रत्येक वेळी कामच, सगळ्याच गोष्टींनी कामच उभा राहिलं इलेक्शन मध्ये असं. हा प्रश्न शेवटी जनता जनता म्हणेल तेच होणार आहे, दुसरं काय. आणि ताई पुढचा प्रश्न असा की सांगोला मतदारसंघामध्ये आता असा कोणता नेता की तो चाणक्य म्हणून तुम्हाला, तुम्ही त्याच्याकडे पाहता, असं कोणता नेता असं तुम्हाला वाटतं? आता कसं आहे माहितीये का, सगळं म्हणजे चाणक्य म्हणून पाहाय एवढी मी मोठी नाही, तसं नाही, परंतु त्यामुळं निवडायचं म्हणजे कोणाला निवडायचं असं, त्याच्यामुळं तेवढी काही मी मोठी नाही, त्यामुळे मी ह्या प्रश्नाचं काही उत्तर देऊ शकत नाही. पुढचा प्रश्न असा असेल की आता मागच्या इलेक्शन मध्ये आपल्या दीपक आबांचा त्या ठिकाणी पराभव झाला सांगोला मध्ये, आबा कुठे कमी पडले असं तुम्ही का, म्हणजे एक तुम्हीच तो लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून, लोकप्रतिनिधी दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की आबा कुठे कमी पडले असेल, आबांचं काय काम थोडंसं झालं असं की आबांचा पराभव झाला? आता गेले 40 वर्ष आबांना मी बघते, 25 वर्ष तर आम्ही राजकारणात मी आबांबरोबर आहे. म्हणजे आबांचं कसं आहे, सकाळी दिवस सुरू होतो तो माणसामध्येच, झोपेपर्यंत माणसं समोर असतातच आबांच्या. एवढं प्रचंड काम त्यांनी केलेलं मी पण बघितलंय. मी आता मगाशीच म्हटलं की बाबा विकास निधी 5,000 कोटीचा बापूंनी आणला, दिवस रात्र आबा काम करत. म्हणजे इलेक्शन वेगळी गोष्ट आहे, कोण कुठं कमी पडलं त्याच्यापेक्षा, आणि हे वेगळं आहे, तुम्ही काम करणं किंवा निधी आणणं किंवा विकास करणं, ही गोष्ट वेगळीकडे राहते इलेक्शन मध्ये, आणि इलेक्शनचं फॅक्ट वेगळीकडे राहतो. त्याच्यामुळं कमी पडले असं मला नाही वाटत, कारण कामाला आबा कधीच कुठंच कमी पडत नाही, कधीच कुठल्याच गोष्टीने. एक जरी काम घेतलं तर त्याचा तो शेवट लावून प्रत्येक गोष्टीचं ते काम पूर्ण केल्याशिवाय गप्प नाही बसत. त्याच्यामुळं कामाच्या बाबतीत तर त्याचं नाही हात कोण धरू शकत. पण प्रत्येक इलेक्शन मध्ये वेगवेगळ्या फॅक्ट, आता मी सांगितले बापूनी आबा एकत्र असते तर रिझल्ट वेगळा दिसला. आता हा एक गोष्ट झाला. आणि आज अजून पुढचा जो प्रश्न तो हाच याच बेसिकवर आहे की एक लोकप्रतिनिधी म्हणून, तुम्ही सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून पुढच्या आगामी निवडणुकीसाठी आबांना काय सांगाल, किंवा त्यांच्या काय सल्ला द्याल की आबा तुम्ही हे पाहिजे होतं, असं करायला पाहिजे आता इथून पुढे, असं तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काय सल्ला द्याल? ओके, मी तेच सांगते, आबा माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांचा कामाचा अनुभव दांडगा आहे, बरोबर. त्याच्यामुळं आपण लहानांनी सल्ला मोठ्यांना देणं काय चुकीचं. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न असा असेल की आता इलेक्शन झालं, म्हणजे माहितीचं आता या ठिकाणी सरकार आहे, अजितदादा, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचं, आणि इलेक्शन झाल्यानंतर ज्या काही काल म्हणजे सुरू झालं की ईव्हीएमचा घोटाळा वगैरे या काही गोष्टी सुरू होत्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ईव्हीएम बद्दल तुमचं काय मत आहे? आता खरं तर जगात जेवढे इलेक्शन होतात ते बॅलेट पेपरवर, त्यामुळं इलेक्शन बॅलेट पेपरवरच चांगलं, ह्या मताची मी आहे. ईव्हीएम मशीन नसायलाच पाहिजे निवडणुकीत, तुमचं मत आहे? हा. त्याच्यामुळं ईव्हीएम मशीन नसल्यानंतर खरा रिझल्ट जो असेल तो आपल्याला दिसला असं मला वाटतंय. आणि कारण अमेरिकेसारखं एवढं मोठं बलाढ्य राष्ट्र आहे, किंवा बाकी जगामध्ये सगळीकडं बॅलेट पेपरवर मतदान आहे. खरं भारताने तसंच बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजे. आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन पण बरेच वेळा केले. तर ताई, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तुम्ही त्यांना गुरुच मानता किंवा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जाता, तर पवार साहेबांकडे बघताना तुमची काय भूमिका असते? साहेबांबद्दल एकदम नितांत म्हणजे आदर आहे मला, अभिमान पण आहे साहेबांचा.
आम्ही जे आहे आता ते साहेबांमुळे ह्याची जाणीव मला आहे. कारण सगळ्याच महिलांमध्ये आम्ही तेच म्हणतो की आम्ही घरातनं हळदी कुंकाला सुद्धा रात्री महिला कधी कधी बाहेर जायच्या. चावडी पुढून जायचं म्हणजे रात्री जायचं. चावडी पुढून न जाणारा आम्ही ते चावडीवर बसून निर्णय घ्यायची ताकद, क्षमता, आत्मविश्वास, आत्मबळ जे असेल ते सगळं साहेबांमुळे मिळालं, ह्याची जाणीव आहे. त्यामुळं प्रत्येक काम करताना मी तिथं माझ्या खुर्चीच्या पाठीमागे साहेबांचा फोटो असतो. मी अगोदर तिथं जाऊन ते फोटो बघून नमस्कार करून दिवसाची काम आठवून साहेबांकडे गुरुदर्शन घेऊनच. त्यामुळं प्रत्येकच म्हणजे फक्त राजकारणामध्ये मध्येच फक्त साहेबांनी आरक्षण मध्ये मोठी भूमिका घेतली असं मी म्हणत नाहीये. सैन्यांमध्ये ते जेव्हा मंत्री होते तेव्हा सुद्धा महिलांना सैन्यांमध्ये संधी दिली. पोलीस भरतीमध्ये जास्त प्रकारे जेवढ्या पण महिला येतील त्यांना संधी दिली. म्हणजे जिथं महिलांना द्यायचं तिथं प्रत्येक ठिकाणी भरभरून साहेबांनी दिलेलं. त्याच्यामुळं साहेबांचा अभिमान आहे. खूप छान. आदर तर खूप आहेच, अभिमान पण. गुरुदर्शन घेऊन किंवा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने तुम्ही चालता, ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ताई, हा जो पुढचा एक प्रश्न आहे तो खूप मला महत्वाचा प्रश्न, मी खूप म्हणजे तो विचारायचा आहे याचा ह्याच्यातून आलो होतं की आता चालूच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मतदार म्हणून, एक प्रतिनिधी किंवा एक मतदार म्हणून तुम्हाला असं कोणतं नेता वाटतो की चालूला भविष्य थोडस तुमचं पुढचं धोक्यात आहे असं तुम्हाला कोणतं? धोक्याचं मी नाही सांगू शकत. ठीक आहे, पण परंतु कारण काय माहिती, आज धोका आहे, रात्री नसतो, पहाटावर वेगळाकडे जातो. त्यामुळे राजकारणात, आताच्या राजकारणात राजकारण कधी काय होईल काय 2 तासापर्यंत सुद्धा मी स्थिती सांगू शकत नाही. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न असा आहे की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं, त्याची परत पावती आपल्याला मिळते का? म्हणजे तुम्ही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये एवढं काम केलं, खूप म्हणजे जोमानं काम केलं, खरं तर त्याची पोचपावती तुम्हाला मिळेल का? आता मी पक्षाचं तिथं आम्हाला जे वरून गाईडलाईन येतात त्याप्रमाणे आम्ही काम करतो. आता पक्षात मी प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे जे साहेबांचं सुप्रियाताईंनी जे सांगतील तेच आम्ही खाली करणार. त्याच्यामुळं त्याची पोच पावती मिळावी यासाठी आम्ही कामच नाही करत आहे. पक्षाचे आदेश आणि पक्ष आपला समजून आम्ही काम करणार. त्याच्यामुळं हा प्रश्नच येत नाही पोचपावतीचा. पण तरी काम केलं, भैयासाहेब निवडून आले, त्याबद्दल खूप आनंद आहे. आणि त्यांचाही स्वभाव चांगला आहे. ते प्रत्येक वेळी गेलं की आपलं काम, कुणाचंही फोन केला, काम केलं तर ते करतात. त्यामुळं पक्षाने जे सांगितले ते आम्ही केलं. त्याच्यामुळं ह्याची पोचपावती आम्हाला मिळाली म्हणजे ते निवडून आले हीच पोचपावती. हा, तेच मला म्हणायचं होतं की याचं मागचं काय. आणि एक असा प्रश्न आहे की आदरणीय आबांचं जे मार्गदर्शन तुम्हाला भाऊ म्हणून लाभलं, आबांची साथ कशी लाभली जीवनामध्ये? ते मला खूप इतका भारी प्रश्न आहे की आदरणीय भाऊ आणि बहीण या नात्यामध्ये तुम्ही दोघंही राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सक्रिय झाला दोघे, त्यामुळे दोघांची एकमेकांना कशी साथ? माझं तर मत असं आहे की असा भाऊ सगळ्याला मिळावा, प्रत्येक बहिणीला असा भाऊ याच्यातच समजून येतं. कारण खूप मार्गदर्शन. आणि जेव्हा मी जिल्हा परिषद मध्ये काम करत होते ना, तेव्हा एकदाही आबा माझ्या चेंबरला आले नाहीये. एकदाही नाही. त्यांचं म्हणणं की महिलांना संधी मिळाली, त्यांचं काम त्यांनी करायचं, त्यामुळे माझं काम मीच केलं. कधीच कुठल्या कामात हस्तक्षेप नाही. कधी मला गरज पडली तर मी मार्गदर्शन म्हणून विचारलं तरच ते सांगणार. फक्त प्रत्येक गोष्टीची संधी आबांनी मला खूप ठिकाणी उपलब्ध पण करून दिली. आणि त्याचं प्रत्येक ह्याच्यामध्ये मी म्हणलं ना की असा भाऊ सगळ्यांनाच असावा. याच्यातून समजून जातं की भावाची साथ तुम्हाला खूप खूप छान. असा एक प्रश्न आहे की आज तुम्ही म्हणलात की वडिलांचा सहवास खूप कमी लाभला तुम्हाला, म्हणजे त्या तिकडे कसं बघता की तुम्हाला त्यावेळेस म्हणजे असं एखादं कधी होतं काय आपल्याला वडिलांचा सहवास, म्हणजे तुम्ही म्हणलात मागाशी आठवतही नाही मला माझ्या वडील, वाटायचं तुम्हाला किती असं म्हणजे मला खूप वाईट वाटायचं जेव्हा की सगळ्यांचे वडील शाळेत घ्यायला मुलांना आले का नाही, तेव्हा मला वाईट वाटायचं. मग 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा मी आईला तसं सांगितलं होतं की कोण सगळे आपल्या आपल्या आई वडील येते, तुम्ही नाहीये. तर त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की मी येते तुझ्या पेपरच्या वेळेला, मधल्या गॅपला. पण त्या नेमक्या मुंबईला गेल्या त्यावेळी. पण त्यांनी यायचा प्रयत्न केला आणि 3ऱ्या पेपरच्या वेळेला त्या आल्या होत्या. पण आता वडील बघते ते मी प्रदीपदादा दीपक आबांमध्येच वडील बघते. आपल्या भावांमध्येच, दोघा भावांमध्येच वडील. आईने तर काही मातृत्व किंवा चित्र वडिलांचं म्हणजे तुम्हाला जाणवून दिलं? आईने जाणवूच दिलं नाही कधी. खूप म्हणजे तुमच्यासाठी खरं तर तुमचं जे एक जीवन आहे ते खूप महिला वर्गासाठी तुम्ही काम केलं, म्हणजे संपूर्ण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काम केलं. आमच्या युवा पिढीसाठी असेल किंवा संपूर्ण सगळ्यांसाठी ते खरंच प्रेरणादायी आहे.
म्हणजे ही गोष्ट कारण तुम्ही सांगितलं की शून्यातून तुमची सुरुवात झाली, तुम्ही आज एवढं आणि स्वतःसाठी कधी काय केलं नाही, जे काय आहे ते आपल्या जनता जनार्दन साठीच केलं तुम्ही. खूप महत्वाचे. तुम्ही आम्हाला एवढं महिलांमध्ये काम केलं, छोट्या मुलांमध्ये काम केलं, म्हणजे खूप काम सगळ्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. जलसंधारणमध्ये असेल, परत आपल्या कृषीमध्ये असेल, वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम पण घेतले, जे जुने आहेत त्याच्याबरोबर नवीनची पण सांगड घालून मोठे उपक्रम यशस्वी केले. त्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन मध्ये पण आम्ही खूप काम केलं होतं. तेव्हा पण आम्ही भारत आपला महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर होता भारतात, तोही आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आणला होता आणि त्याचंही बक्षीस मोदी साहेबांकडनं दिल्लीला मी घेतलेलं आहे. म्हणजे तो एक आनंद वेगळा. म्हणजे माझ्या वेळेला केंद्राचं आणि राज्याचं, माझ्या काळात दोन्ही बक्षीस जिल्हा परिषदेला मी मिळवून दिली होती. खूप छान तुम्ही त्या ठिकाणी काम केलं. तुमचा जो आज आम्हाला एवढा वेळ भेटला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या या इंटरव्ह्यूने असं होईल की अजून जे काही युवा पिढीनं जे समाजकारण करायचं किंवा ज्यांना समाजकारण करण्याची किंवा महिलांना सुद्धा खूप महत्वाचं, स्वतः अभ्यास केला पाहिजे, जे काय करायचं आपल्याला हा एक प्रश्न आठवला मला की महिला, तुम्ही ज्यांना समाजकारणामध्ये आवड आहे महिलांना, त्यांना तुम्ही काय सल्ला दिला की तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास करून समाजकारणामध्ये असं GR वाचले गेले पाहिजेत नवीन, की आपण कुठल्या खात्यात काम करतोय, काय काम करायचं आपल्या. आता जिल्हा परिषद सदस्य समजा एखाद्या महिलेची निवड झाली तर तिला आपली गावं किती आहेत, त्याच्या अंडर काम काय करावं लागणार आहे, आपल्याला काय काम करायचं आहे, जादा करून हे काय त्याचा अभ्यास असला पाहिजे. पाठीमागच्या मीटिंगचे प्रोसिडिंग वाचले गेले पाहिजेत, GR नवीन काय आले ते वाचले गेले पाहिजेत. ह्याच्यावर खूप अभ्यास कर. आपल्याला ते सगळं खातं हे ते समजायलाच मग 5 वर्ष जातात. ते माझं कसं झालं, पहिल्या 1-2 वर्षात मी प्रत्येक पार्टी मिटिंगला दोन्हीकडच्या हजर राहिले, इकडं शेकापच्या पण तिकडं राष्ट्रवादीच्या पण. त्यामुळे समजत गेलं सगळं, आईचं मार्गदर्शन, घरातलं सगळं राजकीय वातावरण, त्यांचं मार्गदर्शन, त्याच्यामुळे लवकर कव्हर झालं. तसं बाकीच्या महिलांना कुशलतेने स्वतः केलं पाहिजे. आणि ते पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये तुम्ही एवढी मोठी कामं केली, विकास कामं केली, तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना, तर तुम्हाला असं वाटतं का की बाबा जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना अशी काय कोणती कामं राहिलीत का अधुरी, किंवा तुम्ही पूर्ण करायची अजूनही इच्छा आहे तुमच्यामध्ये, अशी काय कामं राहिलीत का अजून? हो, कारण आपण काम करत असतो पण प्रत्येक वेळी तीच गरज असेल असं नाही, गरजा पण बदलतात, स्वरूपात कामं पण बदलतात. त्याच्यामुळं मी जिल्हा परिषदला अध्यक्ष असताना महिला बचत गट उदयाला येत होते आणि त्यांचं प्रचंड मोठं काम सुरू होतं. जवळजवळ जिल्ह्यामध्ये त्यावेळी DRDA सुरुवातीला 2.5 वर्षाच्या काळात मी महिला बाल कल्याण सभापती होते तेव्हा होतं, त्याच्यामध्ये पण महिला बचत गटांची कामं केली. आणि त्याच्यानंतर उमेद अभियान आलं, उमेद अभियानचे प्रमुख अध्यक्ष म्हणून जिल्ह्याची मीच होते, राज्याच्या बॉडीवर मी त्यावेळेला काम केलेलं आहे उमेद अभियानमध्ये. आणि त्याच्यामधून महिलांचं खूप चांगलं जाळं एक आमचं तयार करण्यामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी केलेलं प्रोडक्ट, जे रॉ मटेरियल आपल्याकडे जे पिकतं त्याच्यावर प्रोसेस करून तयार केलेलं प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं पॅकेजिंग, मार्केटिंग, ह्याच्यामध्ये पण मी ब्रँडला सुद्धा मी नाव देतं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये रुक्मिणी ब्रँड, आपला ब्रँड रुक्मिणी ब्रँड सुद्धा मी तयार केला. पण ते विक्रीसाठी किंवा त्याच्या मार्केटिंगला आम्हाला खूप प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळं मग मी जिल्हा परिषद शेष मधून 16 कोटी रुपये निधी ठेवला होता आणि BOT तत्वावर 5 ठिकाणी जिथं जिल्हा परिषदेच्या मोठ्या प्रमाणावर जागा आहे तिथं सांगोला, बार्शी, माळशिरस, प्रॉपर सोलापूर आणि मोहोळ अशी 5 शहरं निवडली होती. पंढरपूर एक निवडलं होतं. आणि जिल्हा परिषदेच्या जागेवर गाळे बांधायचे, महिला बचत गटांच्या मार्केटिंगसाठी महिलांनाच तयार करायचं, काय तरुण मुलांसाठी, काय कमर्शियल असे व्यापारी गाळे, आणि त्या गाळ्याचं भाडं पण जिल्हा परिषदेच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी. म्हणजे महिला सक्षमीकरण झालं, युवा पिढीला काम झालं, आणि दोन्ही करत असताना थोडं कमर्शियल दिलं तर जिल्हा परिषद उत्पन्न सुरू झालं. हा तिन्ही उद्देश पुढे ठेवून तो प्रोजेक्ट आम्ही मोठा एक केला होता. सांगोलमध्ये पण भोपळे रोडला आपल्या तिथं जिल्हा परिषदेची मोठी जागा आहे, तिथं पण एक 84 गाळ्यांचं नियोजन आम्ही केलं होतं. हो, पण नंतर ते सगळं नियोजन पूर्ण होऊन मीटिंग मंजुऱ्या होईपर्यंत आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलं. त्याच्यामुळं मार्केटिंगचं मॉल नाही तर माझ्या काळातच सगळीकडे झालेले दिसले असते, पण ते आता होईल पुढे. आणि दुसरं एक कामाचं असं होतं की जिथं समाज मंदिर आहेत तिथं महिला बचत गटा किंवा तिथली जी प्रमुख महिला आहे त्या भागातली समाज मंदिर आहे तिला सांगायचं की लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी एकत्र तुम्ही या, आणि लायब्ररी किंवा आपल्या लायब्ररी तिथं, मग त्याला जिल्हा परिषदेकडून एक टेबल, खुर्ची, कपाट, कॉम्प्युटर असं द्यायचं. त्या महिलेनंच ते समाज मंदिरात, नाही तर समाज मंदिरात नुसतं
बसलं जात नाही किंवा बसलं वेगळा उपयोग होतो त्याचा. त्यामुळे समाज मंदिराचा चांगला युटिलाइज करून घ्यायचा आणि तिथली छोट्या मुलांवर संस्कार करायचे. असा एक उपक्रम मी तो घेतला होता. त्यामध्ये थोड्या भागात आम्ही घेतला तो, पण पूर्ण जिल्हाभर तो करता आला, तो एक राहून घेतला. अशी बरीच कामं पुढे अजून होतील जीवन. हो, प्रोजेक्ट होतील. आणि ताई तुमचे म्हणजे तुमच्या राजकीय जीवनामध्ये तुमचे जे काही सर्व सहकारी तुम्हाला साथ लाभली सर्वांची, याच्यामध्ये आम्ही जेवढं ओळखतो तेवढं मोहसिन तांबोळी सरांचं तुम्हाला खूप सहकार्य म्हणजे तुम्ही सोबत काम केलं, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छाल की त्यांनी असं आपण साथ दिली वगैरे? हो, त्याची आता अध्यक्षपदाच्या वेळी, तालुका अध्यक्षपदाच्या वेळेस मी त्याची निवड केली होती. त्यावेळी आमची ओळख झाली. पण त्यावेळी त्यानं लगेच पक्ष बांधणी, त्याची कमिटी करणं, ते धडाडीचं काम त्यानं चांगला तरुण युवक म्हणून तो चांगलं काम करतो. आणि प्रत्येक मीटिंगला बोलवलं तर हजर राहणं, दिलेली जबाबदारी चांगली पार पाडतो. काम चांगलंच करतोय तो. त्याबद्दल नवीन युवा पिढीतला नेता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. खूप चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये मला सांगोल तालुक्याच्या जनतेतली तर साथ मिळालीच. माझ्या घरच्या मुलांची, मुलींची, आमचं एकत्र कुटुंब फॅमिली होती, त्यामुळे सगळ्या फॅमिलीची, माहेरच्या, सासरच्या, आणि माझे जे सहकारी होते, मग पंचायत समिती सदस्य सांगोलचे असू द्या किंवा इतर ठिकाणचे सगळे सभापती आणि आमची सभापती टीम आणि सगळे जेवढे जिल्हा परिषद सदस्य, सगळे विरोधी पक्ष नेत्यांचं पासून माझं पटत होतं सगळ्यात बरोबर. सर्वांसोबत रिलेशन आपला तर नेता आपलाच असतो, पण विरोधी पक्ष नेत्यांबरोबर माझी कधी तक्रार नाही. खूप छान गोष्ट आहे. त्यामुळं ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळे किंवा माझा प्रवास खूप छान यशस्वी झाला. खूप थँक्यू ताई, तुम्ही आम्हाला आपल्याशी भेट कॉफीला तुमची आणि आमच्या शोची तुमची पहिली आम्ही मुलाखत घेतली. अच्छा, पहिली. कारण आमच्या समोर भरपूर नेते होते, सांगोला मतदारसंघ असेल, पंढरपूर मंगळवेढा असेल किंवा माढा, मास्टर्स आणि खूप नेते होते, परंतु आम्ही ज्यावेळेस सर्वांचा नेत्यांचा त्या ठिकाणी विचार केला त्यावेळेस आम्ही तुम्हाला का निवडलं हे तुम्हाला सांगतो. कारण की तुम्ही आम्हालाही माहित होतं तुम्ही शून्यापासून सुरुवात केलेल्या महिला वर्गासाठी खूप प्रेरणादायी आहात तुम्ही. त्यासाठी आम्ही तुमची इंटरव्ह्यू घेतला आणि खरंच या इंटरव्ह्यू मधून आम्हाला एवढं कळलं की तुम्ही एक सांगितलं आम्हाला याच्यामध्ये वाक्य ओव्हरऑल की जिद्द कधी सोडायची नाही, पॉझिटिव्हिटी घेऊनच आयुष्यामध्ये पुढे जायचं, तुमची कधीच हार होणार नाही. खूप खूप धन्यवाद. यशस्वीकडे जातो, हार तर राहील बाजूला, यशाच्या टोकाला जातो आपण. खूप धन्यवाद.